मिठी नदीतल्या गाळ उपसा गैरव्यवहार प्रकरणात बॉलिवूड अभिनेता डिनो मोरियाच्या घरावर ईडीकडून छापा टाकण्यात आला। डिनो मोरियाच्या घरी 14 तासांहून अधिक काळ ईडीची छापेमारी सुरू होती। आज सकाळी 7च्या सुमारास ईडीचं पथक हे डिनो मोरियाच्या घरी चौकशीसाठी दाखल झालं। पण ईडीला या छापेमारीत काही ठोस पुरावे मिळालेत का हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। मिठी नदी गाळ उपसा भ्रष्टाचार प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनंतर आता ईडीनेही उडी घेतली आहे। मुंबईत आज सकाळपासून 15 ठिकाणी धाडी टाकण्यात आला। वर्णी परिसरात असलेल्या केतन कदम या आरोपीच्या लोटस कोर्ट इमारतीत सकाळी 7च्या सुमारास ईडीचे 8 अधिकारी दाखल झाले होते। त्यांनी कदमच्या घरात कागदपत्रांची तपासणी केली। या संपूर्ण प्रकरणात 65 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे। दरम्यान मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणातील आरोपी जय जोशीला जामीन मंजूर करण्यात आला। 1 लाखांच्या जात मुचलक्यावर कोर्टानं आरोपी जय जोशीला जामीन मंजूर करून तपासात सहकार्य करण्याचे आदेश दिले। ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुलुंडच्या कालिदास सभा